पुढची महत्त्वाची अपडेट वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। बीड जिल्हा कारागृहात कराडची प्रकृती बिघडलेली आहे। वाल्मिक कराड 3 दिवसांपासून सलाईनवर आहे। न्यूरोसिस टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। बीड जिल्हा रुग्णालयातील पथकानं तपासणी केलेली आहे। उपचारासाठी अंबेजोगाई रुग्णालयामध्ये हलवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं प्रकरण आपल्याला माहिती आहे। त्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात प्रकृती बिघडलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्याला लघवीचा त्रास होतोय। कारागृहातच सलाईन लावून उपचार त्याच्यावर सुरू आहेत। बीड जिल्हा रुग्णालयाच्या विशेष तज्ञ डॉक्टरांच्या पथकानं कारागृहात जाऊन त्याची तपासणी केलेली असून पुढचा तपास सुद्धा सुरू आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, अपडेट। श्रद्धा, आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कारागृहात आहे। अगदी महिनाभरापूर्वीच प्रकृतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा कारागृहात रवानगी करण्यात आली होती। परंतु आता कुठेतरी तोच आजार पुन्हा एकदा त्रास देतोय वाल्मिक कराडला आणि त्यामुळे आता जिल्हा कारागृहातच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। परंतु हा जो आजार आहे त्यावर आता रुग्णालयात दाखल होऊनच उपचार करावे लागतील असा देखील सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती आहे। परंतु बीड जिल्हा रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट नाही आणि त्यामुळे आता अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात त्याला हलवलं जाऊ शकतं। त्या दिशेने देखील हालचाली सुरू आहेत। परंतु जर आज आणि उद्या आजच्या दिवस जर उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि त्रास कमी झाला तर ही वेळ येणार नाही। परंतु जर प्रकृती अद्यापही प्रकृतीवरती तक्रारी आहेत त्या जर कायम राहिल्या तर मात्र वाल्मिक कराडला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवलं जाऊ शकतं। श्रद्धा, अगदी धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।